नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही माझ्या टनेल इंजिनिअरिंग आणि एस्टिमेशन कॉस्टिंग या सब्जेक्टला भरपूर प्रतिसाद दिल्यामुळे मी खरंच तुमचा आभारी आहे. तर आता मी तिसरा कोर्स माझा लॉन्च करतोय, दॅट इज प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट. तर हा जो कोर्स आहे, हा कोर्स आपल्या विदर्भ MPSC टेक्निकल ॲपमध्ये अवेलेबल असेल. तर यामध्ये याचे फीचर्स काय आहेत, तर जसे आपले टनेल इंजिनिअरिंग आणि एस्टिमेशन कॉस्टिंगमध्ये मी तुम्हाला भरपूर 100% क्वालिटी कंटेंट दिलेला आहे. तसं क्वालिटी कंटेंट, बेस्ट क्वालिटी कंटेंट प्रिंटेडमध्ये बरं का, टायपिंगमध्ये असेल तर ते बेस्ट क्वालिटी कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. PYQ सेशन तुम्हाला देण्यात येतील, त्यानंतर MCQ सेशनसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील. आणि याची मी गॅरंटी देतो मित्रांनो की आपल्या महाराष्ट्रामध्ये MPSC ओरिएंटेड जे पण क्लासेस आहेत, तर त्या क्लासेसची जी नोट्स आहे प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटची, तर त्यांच्यापेक्षा शिल्लकच तुम्हाला त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ॲडिशनल पॉईंट तुम्हाला माझ्या नोट्समध्ये सापडतील. IS 1343 मी डिटेलमध्ये माझ्या नोट्समध्ये कव्हर केलेलं आहे. जे एक्झाममध्ये आलेले आहेत ते तर कव्हर आहेतच, पण जे एक्झाममध्ये येऊ शकतात ते सुद्धा क्लॉजेस मी आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेले आहेत. तर IS 1343 डिटेलमध्ये त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. क्वालिटी कंटेंट तिच्यामध्ये आहे, कन्सेप्च्युअल कंटेंट आहे. ठीक आहे. तर हा जो कोर्स आहे तो विदर्भ MPSC टेक्निकलमध्ये तुम्ही परचेस करू शकता. तर तुम्हाला एक उत्सुकता असेल की याची प्राईस किती आहे. तर मित्रांनो, याची जी प्राईस ठेवलेली आहे मी फक्त आणि फक्त 500 रुपीज. याच्या मागचं रिझन काय बघा. ॲक्च्युली माझा टनेलचा कोर्स 1200चा आहे, एस्टिमेशन कॉस्टिंगचा कोर्स 1500चा आहे. पण एक विद्यार्थ्याची रिक्वेस्ट होती की सर प्लीज सर, आम्हाला एक तरी जो कोर्स आहे तो तुम्ही आम्हाला कमी किमतीमध्ये तुम्ही आम्हाला अवेलेबल करून द्या. तर तुमचं जे मला जो रिस्पॉन्स मिळाला टनेल आणि एस्टिमेशन कॉस्टिंगमुळे, तर त्यामुळे मित्रांनो हा जो PSC आहे प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट, तर हा त्यामुळेच एक आत्मीयता या भावनेने मी विद्यार्थ्यांना हा 500 रुपयामध्ये अवेलेबल करून देतोय. ठीक आहे. 500 रुपयामध्ये प्रिंटेड नोट्स सुद्धा असेल, नो वरी. ठीक आहे. काही टेन्शन घ्यायचं काम नाही त्याच्यामध्ये की 500 रुपयामध्ये देतोय म्हणजे प्रिंटेड नोट्स नसेल, तर प्रिंटेड नोट्स सुद्धा त्याच्यामध्ये असेल. ठीक आहे. क्वालिटी कंटेंट असेल. ठीक आहे. चला बघा, आज आपल्याला बघायचं आहे PYQ सेशन. कुठला? प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटवरती PYQ सेशन बघायचं आहे. याच्या अगोदर आपण टनेल इंजिनिअरिंग बघितलं आणि एस्टिमेशन अँड कॉस्टिंगवरती एक PYQ सेशन बघितलेलं आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटवरती. ठीक आहे. चला बघा, पहिला क्वेश्चन काय आहे. A concrete beam is post tension by a cable carrying an initial stress of 1000 Newton per mm square. The slip at jacking end was observed to be 5 mm. Modulus of steel is 210 kilonewton per mm square and span of the beam is 30 meter. What is the percentage loss of stress due to anchorage? तुम्हाला माहिती आहे अँकरेज लॉस झालं, फ्रिक्शन लॉस झाला, हा फक्त कुठे होतो, तर हा फक्त पोस्ट टेन्शन कॉन्क्रीटमध्ये होतो. बरोबर आहे. तर आपल्याला त्यांनी विचारलं की पर्सेंटेज लॉस किती आहे, काय पर्सेंटेज लॉस किती झालेला आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला पहिले फाइंड आउट करायचं आहे की स्लिपमुळे लॉस किती झालाय. लॉस ड्यू टू स्लिप इज इक्वल टू किती आहे, लॉस ड्यू टू स्लिप. स्लिप किती झालेला आहे 5 mm डिवायडेड बाय 30,000 का, कारण की स्पॅन लेंथ किती आहे, तर 30 मीटर आहे. सो 5 डिवायडेड बाय 30,000 इंटू मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किती आहे, तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आहे 210 न्यूटन पर किलो न्यूटन पर mm स्क्वेअर. 210 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर. ठीक आहे. आता हे जे 210 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर आहे, म्हणजेच काय लिहू शकतो आपण याला 210 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. ठीक आहे. याला आपण याला आपण सॉल्व्ह करूयात. ज्यावेळेस आपण याला सॉल्व्ह करूयात तर किती येईल बघा, 7×5 = 35. सो 35 न्यूटन पर mm स्क्वेअर. किती येणार, 35 न्यूटन पर mm स्क्वेअर. हा काय झाला, हा लॉस झाला. आपल्याला काय विचारलंय, आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे पर्सेंटेज लॉस किती आहे. सो पर्सेंटेज लॉस किती बघा, 35 हा आपला लॉस झालेला आहे. इनिशियल प्रिस्ट्रेस आपण किती त्याच्यामध्ये इंड्यूस केलं होतं, तर 1000 न्यूटन पर mm स्क्वेअर इनिशियली इंड्यूस केलं होतं. सो 35 डिवायडेड बाय 1000 इंटू 100 तर किती येणार बघा मित्रांनो, ते येणार 3.5%. तर पर्सेंटेज लॉस किती झाला, जो 1000 न्यूटन पर mm स्क्वेअर आपण त्याच्यामध्ये इंड्यूस केला होता त्याच्यापैकी 35 न्यूटन पर mm स्क्वेअर लॉस झाला. कशामध्ये, स्लिपमध्ये. तर पर्सेंटेज लॉस किती झाला मित्रांनो, 3.5%. पर्सेंटेज लॉस किती झाला, 3.5%. ठीक आहे. चला बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे. द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ स्ट्रेस इज लार्ज इन केस ऑफ, की जो रेट ऑफ इन्क्रीज ऑफ स्ट्रेस आहे तो कशामध्ये जास्त आहे. तर ऑप्शन आहे बघा, बॉन्डेड बीम, अनबॉन्डेड बीम, अँकरेज बीम आणि टेन्शन बीम. तुम्हाला माहिती आहे की बॉन्डेड बीम मध्ये जो आहे तो रेट ऑफ इन्क्रीज ऑफ स्ट्रेस हा सगळ्यात जास्त बॉन्डेड बीम मध्ये असतो. सर बॉन्डेड बीम म्हणजे काय, तर मित्रांनो बॉन्डेड बीम म्हणजे प्री टेन्शन बीम.
ठीक आहे. अनबॉन्डेड बीम म्हणजे पोस्ट टेन्शन बीम, कारण की बॉन्डेड इन द सेन्स का की कारण की जो स्टील आहे, जो टेंडन आहे, तो कॉन्क्रीटमध्ये एम्बेडेड असतो. कशामध्ये? प्री टेन्शन मेंबरमध्ये. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? बॉन्डेड बीम असं म्हणतो. आपल्याला माहिती आहे की पोस्ट टेन्शन मेंबरमध्ये आपण एक डक्ट सोडलेली असते. तिच्यामध्ये ज्यावेळेस आपण कॉन्क्रीटचा जो आपला मेंबर आहे तो इन्स्टॉल केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्या डक्टमधून टेंडन प्रोव्हाइड करतो, बरोबर आहे. सो पोस्ट टेन्शन मेंबरला आपण अनबॉन्डेड बीम असं म्हणतो आणि प्री टेन्शनला आपण बॉन्डेड बीम असं म्हणतो. आणि तुम्हाला माहिती आहे की प्री टेन्शन मेंबरमध्ये ज्यावेळेस कॉन्क्रीट हार्ड होते त्यावेळेस आपण ते काय करतो? टेंडन कट करतो. आणि टेंडन कट झाल्यामुळे खूप जास्त प्रमाणात ट्रिमेंडस प्रेशर त्याच्यावरती जे सपोर्ट आहे, जे एंड फेस आहे, त्याच्यावरती खूप जास्त स्ट्रेस त्याच्यावरती डेव्हलप होतो. आणि त्याच्यामुळे जो रेट ऑफ इन्क्रीज ऑफ स्ट्रेस आहे तो कुठे सगळ्यात जास्त असतो? तर बॉन्डेड बीम मध्ये असतो. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, a simply supported pre-stressed concrete beam of span 10 meter is subjected to a point load of 10 kilonewton at center. The pre-stressing force of 2000 kilonewton is applied through inclined tendon, zero eccentricity at support and E at the midspan. To nullify the external point load, how much eccentricity should be provided? Neglect the self weight of the beam. आता बघा हा क्वेश्चन कशाचा आहे? हा क्वेश्चन आहे लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट वरती. त्यांनी काय म्हटलंय की आपला जो सिम्पली सपोर्टेड बीम आहे त्याच्यावरती 10 किलो न्यूटन एक लोड अप्लाय झालेला आहे, कॉन्सन्ट्रेटेड लोड, पॉइंट लोड आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जो एक्सटर्नल लोड आहे पी, त्या एक्सटर्नल लोड पीला आपल्याला बॅलन्स करायचं आहे, पूर्णतः बॅलन्स करायचं आहे. त्याच्यासाठी आपण इन्क्लाइन टेंडन प्रोव्हाइड केलेला आहे. इसेंट्रिसिटी सपोर्टला 0 आहे, मिड स्पॅनला ई आहे. तर तो 10 किलो न्यूटन बॅलन्स करण्यासाठी सपोर्ट जो मिडलला इसेंट्रिसिटी ई आहे ती इसेंट्रिसिटी किती प्रोव्हाइड करायला पाहिजे असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला मित्रांनो मी सांगितलेलं आहे की लोड बॅलन्सिंग प्रोफाइलमध्ये ज्यावेळेस आपल्याला बीमवरती जो एक्सटर्नल लोड अप्लाय होतो, हा एक्सटर्नल लोड जर का आपल्याला कंप्लीट बॅलन्स करायचा असेल तर त्या केसमध्ये एकतर आपल्याला याची जो लोड बॅलन्सिंग प्रोफाइल आहे तो याचे बेंडिंग मोमेंट डायग्राम सारखा प्रोव्हाइड करावा लागतो, पहिली कंडिशन. आणि दुसरं म्हणजे की जी इसेंट्रिसिटी आहे ती इसेंट्रिसिटी किती प्रोव्हाइड करावी लागते? तर त्या ठिकाणी आपल्याला जी इसेंट्रिसिटी प्रोव्हाइड करावी लागते ती इसेंट्रिसिटी असते मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट डिवायडेड बाय पी. किती असते? मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट डिवायडेड बाय पी. मला सांगा मित्रांनो, या पॉइंट लोड 10 किलो न्यूटन मुळे मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट किती डेव्हलप होते? तुम्हाला माहिती आहे WL/4. Am I right? बरोबर आहे, WL/4. सो मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू WL/4 इंटू पी. आता बघा हे इसेंट्रिसिटी समजला का तुम्हाला? एक बीम काढून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. हा आपला बीम आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जी इसेंट्रिसिटी प्रोव्हाइड केलेली आहे ती इसेंट्रिसिटी कशी प्रोव्हाइड केलेली आहे बघा, ती आहे अशी. जो मेंबर आपण जो टेंडन प्रोव्हाइड केलेला आहे तो आहे असा. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही इसेंट्रिसिटी किती पाहिजे जेणेकरून हा जो 10 किलो न्यूटन फोर्स आपण याच्यावरती ऍक्ट केलेला आहे तो कम्प्लिटली बॅलन्स होईल. तर इसेंट्रिसिटी इथे ई आहे आणि सपोर्टला इसेंट्रिसिटी त्यांनी किती दिलेली आहे? 0 दिलेली आहे. ठीक आहे. तर त्यांनी आपल्याला ही इसेंट्रिसिटी विचारली होती. सो फॉर कंप्लीट लोड बॅलन्सिंग इसेंट्रिसिटी ई इज इक्वल टू मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट डिवायडेड बाय पी. मग तो कुठलाही बीम असू द्या, फक्त तिच्यामध्ये आता आपल्याला लोड कॉन्सन्ट्रेटेड लोड असल्यामुळे जे मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट किती? WL/4 इंटू पी. सो व्हॅल्यू पुट करा, आन्सर तुम्हाला मिळेल WL/4. बघा W किती आहे? W दिलेला आहे 10 किलो न्यूटन. किती? 10 किलो न्यूटन. सो 10 इंटू 10⁻³ इंटू लेंथ आहे बघा, लेंथ आहे बीमची, लेंथ किती दिलेली आहे? 10 मीटर दिलेली आहे. सो 10 इंटू 10⁻³, 10 इंटू 10⁻³. त्याच्यानंतर 4 इंटू पी काय आहे? प्रीस्ट्रेसिंग फोर्स. तो किती आहे? प्रीस्ट्रेसिंग फोर्स दिलेला आहे 2000 किलो न्यूटन. सो 2000 इंटू 10⁻³ 2000 इंटू 10⁻³ 10⁻³ गेला. ठीक आहे. हा 10⁻³ हा एक गेला. त्याच्यानंतर 100/8 म्हणजेच काय? 12.5 mm. 100/8 म्हणजेच काय? 12.5 mm. चा आन्सर काय आहे? 12.5 mm. ठीक आहे. सो फॉर आता इथेच जर का माझा हा कॉन्सन्ट्रेटेड लोड नसून जर का इथे माझा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असता तर मला सांगा या ठिकाणी कंप्लीट लोड बॅलन्सिंगसाठी मला टेंडन कशी प्रोव्हाइड करावी लागली असती? तर त्या ठिकाणी टेंडन मला पॅराबोलिक प्रोव्हाइड करावी लागली असती, बरोबर आहे. आणि त्या पॅराबोलिक प्रोव्हाइड करून ही जी इसेंट्रिसिटी आहे सेंटरला, ही इसेंट्रिसिटी किती मला लागत होती? ती प्रोव्हाइड करावी लागत होती मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट डिवायडेड बाय पी. आणि मला सांगा सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू UDL मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट किती असते? हो, WL/8. सो इथे काय आलं असतं? WL/8 ठीक आहे. तसंच जर का आपला कॅन्टिलिव्हर बीम असता तर या ठिकाणी काय आलं असतं? WL/2
ठीक आहे, समजते. चला बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. The net downward force of pre-stressed concrete beam with bent tendon is given as. The net downward force आपल्याला विचारलेला आहे बरं का. विथ बेंट टेंडन म्हणजेच काय, हा माझा जो सेक्शन आहे याच्यावरती सपोज मी कुठेतरी असा लोड W किलो न्यूटन लोड काय केलेला ऍक्ट केलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये जी माझी टेंडन आहे ती कशी प्रोव्हाइड केलेली आहे, अशी प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी ते काय म्हणतात की फॉर कम्प्लीट लोड बॅलन्सिंग जो नेट डाऊनवर्ड फोर्स आपल्याला काय विचारले त्यांनी, नेट डाऊनवर्ड फोर्स किती असेल, नेट डाऊनवर्ड फोर्स इन प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट बीम विथ बेंट टेंडन. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की या ठिकाणी मला सांगा या बेंट टेंडनच्या ठिकाणी या पीला आपण रिझॉल्व्ह करणार. हा इथे सुद्धा पी अप्लाय होतोय असा, सो पीला आपण इकडे रिझॉल्व्ह करणार. पी साइन थिटा, पी कॉस थिटा आणि इकडे वरती पी साइन थिटा. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो पी आहे या ठिकाणी, या पीला सुद्धा आपण इकडे, हा जो पी जातोय या पीला सुद्धा आपण इकडे रिझॉल्व्ह करणार. दॅट इज पी साइन थिटा डिवायडेड बाय पी कॉस थिटा. बरोबर आहे, सॉरी डिवायडेड नाही, इकडे हॉरिझॉन्टलचा आहे पी कॉस थिटा, व्हर्टिकलचा आहे पी साइन थिटा. पी साइन थिटा सो W मायनस 2p साइन थिटा, W मायनस 2p साइन थिटा. सो W मायनस 2p साइन थिटा आपला काय असेल, नेट डाऊनवर्ड फोर्स असेल. सो नेट डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू W मायनस 2p साइन थिटा. सो आन्सर ए इज करेक्ट, ऑप्शन 1 इज करेक्ट. ठीक आहे, चला बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. हाय टेन्साइल बार थ्रेडेड ॲट द एंड आर यूज इन. हाय टेन्साइल बार आहे पण तो कसा आहे, थ्रेडेड आहे. तुम्हाला माहिती की हे आपण क्लासमध्ये शिकलेलं आहे. हे आपण कशामध्ये प्रोव्हाइड करतो, तर जी अँकरेज सिस्टम आहे, कुठली अँकरेज सिस्टम, ली मॅकल अँकरेज सिस्टम मध्ये आपण ते प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, चला बाकीचे ऑप्शन सुद्धा स्टडी करूयात. पहिला आहे फ्रेसिनेट सिस्टम. तर फ्रेसिनेट सिस्टम मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितला होता की इन फ्रेसिनेट सिस्टम वी कॅन अँकरेज मल्टिपल वायर सायमल्टेनियसली. आपण याच्यामध्ये मल्टिपल वायर ॲट अ टाइम स्ट्रेच करू शकतो. कशामध्ये, फ्रेसिनेट सिस्टममध्ये. गिफर्ड उडाल सिस्टममध्ये आपल्याला जो वायर जे आपण प्रोव्हाइड करतो ते 1 by 1 आपल्याला स्ट्रेच करावे लागतात. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय प्रोव्हाइड केलेलं असते, स्प्लिट कोनिकल वेज प्रोव्हाइड केलेलं असते. कशामध्ये, गिफर्ड उडाल सिस्टममध्ये. त्यानंतर आहे मॅग्नल ब्लॅटन सिस्टम. मॅग्नल ब्लॅटन सिस्टममध्ये सँडविच प्लेट असते बघा, आणि त्या सँडविच प्लेटच्या खाली आपले जे वायर आहे जे की आपल्याला स्ट्रेच करायचे आहे ते सँडविच प्लेटच्या खाली सँडविच केलेले असतात. ठीक आहे, तर मॅग्नल बॅटन सिस्टम मध्ये 4 वायर आपण ॲट अ टाइम स्ट्रेच करू शकतो. 4 पेअर ऑफ वायर. ठीक आहे, 4 पेअर आपण ॲट अ टाइम स्ट्रेच करू शकतो. कशामध्ये, मॅग्नल ब्लॅटन सिस्टम मध्ये. तुम्हाला खूप सिस्टमॅटिकली ह्या चारही सिस्टम मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत आपल्या कोर्समध्ये. ठीक आहे, मॅग्नल ब्लॅटन सिस्टम मध्ये तिच्यामध्ये आपण विथ डायग्राम आपण डिटेल तिच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. A post tension concrete beam is pre-stressed by means of 3 cable each 100 mm square area and stressed to 1100 MPa. All 3 cable are straight and located at an eccentricity of 50 mm. If the modular ratio 6, the stress in concrete at the level of steel is 5. Stress in concrete at the level of steel म्हणजेच काय, FC दिलेला आहे 5 MPa. Then what is the loss of stress in concrete due to elastic shortening. Loss of stress विचारलेला आहे कशामुळे, इलास्टिक शॉर्टनिंग मुळे. आणि काय म्हणतात, इफ ऑल द केबल्स आर सायमल्टेनियसली टेन्शनिंग अँड अँकरिंग. बघा, लॉस ड्यू टू इलास्टिक शॉर्टनिंग ज्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन केले त्यावेळेस मी तुम्हाला 4 कंडिशन एक्सप्लेन केला बरं का. पहिली आहे प्री टेन्शनमध्ये 2 कंडिशन सांगितल्या, पोस्ट टेन्शनमध्ये 2 कंडिशन सांगितल्या. प्री टेन्शनमध्ये पहिली कंडिशन सांगितली होती की ज्या वेळेस आपण जो टेंडन आहे तो कन्सन्ट्रिकली प्रोव्हाइड करतो, कन्सन्ट्रिक टेंडन जर का प्रोव्हाइड केलेला असेल तर त्या ठिकाणी जो लॉस ड्यू टू इलास्टिक शॉर्टनिंग असतो तो किती असतो, M × FC. आणि FC काय असतो, तर FC असतो किती, P/A. FC किती असतो, P/A. त्यानंतर दुसरी कंडिशन सांगितली होती प्री टेन्शनमध्ये की लॉस ड्यू टू इलास्टिक शॉर्टनिंग इन इसेंट्रिक टेंडन. जर का टेंडन आपली इसेंट्रिक असेल तर त्या ठिकाणी लॉस ड्यू टू इलास्टिक शॉर्टनिंग किती सांगितला, M × FC ॲव्हरेज. आणि तो FC ॲव्हरेज कसा काढतात, त्या FC ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे तर ते आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर पोस्ट टेन्शन कंडिशनमध्ये 2 कंडिशन मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या. पहिली होती की जर का इफ ओनली 1 वायर इज स्ट्रेच किंवा इफ ओनली 1 वायर इज प्रोव्हाइडेड. सेकंड कंडिशन सांगितली होती
की जर का आपण जे मल्टिपल वायर प्रोव्हाइड करतोय पण ते जर का मल्टिपल वायर आपण सायमल्टेनियसली जर का स्ट्रेच करत असू तर त्या ठिकाणी ह्या ज्या कंडिशनमध्ये लॉस ड्यू टू इलास्टिक शॉर्टनिंग असतो तो किती असतो 0 असतो. लक्षात ठेवायचं खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. मुलं काय करतात एवढा मोठा क्वेश्चन बघितलं की घाबरतात. पण या क्वेश्चनमध्ये कुठेतरी एक स्टेटमेंट दडलेलं असते की ते स्टेटमेंट रीड केल्यानंतर क्वेश्चन एकदम सोपा होऊन जातो. ठीक आहे. सो लॉस ड्यू टू इलास्टिक शॉर्टनिंग व्हेन द मल्टिपल वायर्स आर स्ट्रेच ॲट अ सेम टाइम तर त्या ठिकाणी जो लॉस ड्यू टू इलास्टिक शॉर्टनिंग असतो तो किती असतो 0 असतो. त्यानंतर मी आणखी दुसरी कंडिशन मी तुम्हाला सांगितली होती पोस्ट टेन्शन मेंबरमध्ये की जर का आपण मल्टिपल वायर प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते मल्टिपल वायर आपण 1 बाय 1 जर का स्ट्रेच करत असू 1 बाय 1 जर का स्ट्रेच करत असू तर लॉस ड्यू टू इलास्टिक शॉर्टनिंग कसा फाइंड आउट करतात तर त्याला एकदम डिटेलमध्ये आपण स्टडी केलेला आहे. आपण 4 वायर कन्सिडर केले होते. तर लॉस जे आहेत आपण 1 बाय 1 वायर स्ट्रेच करत गेलो तर जो 4 नंबरला जो आपण एकदम शेवटी जो वायर स्ट्रेच केलेला होता त्याच्यामध्ये लॉस ड्यू टू इलास्टिक शॉर्टनिंग किती येतो 0 येतो. आणि सगळ्यात जास्त लॉस ड्यू टू इलास्टिक शॉर्टनिंग कुठे येतो तर जो एकदम सर्वात पहिले वायर स्ट्रेच केलेला होता जो फर्स्ट वायर असतो त्याच्यामध्ये लॉस ड्यू टू इलास्टिक शॉर्टनिंग सर्वात जास्त असते. आणि हे जे वायर्स आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ याच्यामधला लॉस ड्यू टू इलास्टिक शॉर्टनिंग हा कसा फाइंड आउट करायचा हे आपण विथ डेरिव्हेशन आपल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आणि एकदम त्याची ट्रिक सुद्धा सांगितली की ही गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. चला बघा हा क्वेश्चन समजला तुम्हाला तर आन्सर काय असेल 0 MPa. आन्सर काय असेल 0 MPa कारण की जे केबल प्रोव्हाइड केलेले होते ते आपण सायमल्टेनियसली स्ट्रेच करतोय त्याच्यामुळे लॉस ड्यू टू इलास्टिक शॉर्टनिंग काय असतो 0 असतो. ठीक आहे. चला बघा At the time of initial tensioning, the maximum tensile stress FPI immediately behind the anchorage shall not exceed % of the ultimate tensile strength of wire or bar or strand. तर काय आन्सर आहे याचा 76%. ज्यावेळेस आपण वायर स्ट्रेच करत असतो तर जे अँकरेजच्या तिथे जो स्ट्रेस असतो वायरमध्ये इमिजिएटली बिहाइंड द अँकरेज तो जो स्ट्रेस आहे तो शुड नॉट बी ग्रेटर दॅन 76% ऑफ द अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ द वायरची जी अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ आहे त्याच्या 76% पेक्षा जास्त स्ट्रेस त्याच्यामध्ये क्रिएट होता कामा नये. केव्हा ज्यावेळेस आपण अँकरिंग करत असतो तेव्हा. आता आणखी याच्यामध्ये पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणखी एक पॉईंट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेस आपण इनिशियल प्रिस्ट्रेस इंड्यूस करतो तिच्यामध्ये आणि इनिशियल प्रिस्ट्रेस इंड्यूस केल्यामुळे तिच्यामध्ये लॉसेस होऊ शकतात. बरोबर आहे. एक तर लॉस ड्यू टू इलास्टिक शॉर्टनिंग होऊ शकते, लॉस ड्यू टू फ्रिक्शन होऊ शकते, लॉस ड्यू टू क्रीप होऊ शकते, लॉस ड्यू टू श्रिंकेज होऊ शकते, लॉस ड्यू टू रिलॅक्सेशन ऑफ स्टील होऊ शकतो. तर हे जे लॉसेस आहेत हे लॉसेस झाल्यानंतर सुद्धा आपल्या बीममध्ये आपल्या सेक्शनमध्ये जो स्ट्रेस आपण इंड्यूस केला होता तो स्ट्रेस शुड नॉट बी लेस दॅन 45%. तो स्ट्रेस जो आहे जो इंड्यूस केला होता तो त्याच्यामध्ये तो स्ट्रेस सगळे लॉसेस झाल्यानंतर सुद्धा तो स्ट्रेस 45% पेक्षा कमी असता कामा नये. हा सुद्धा पॉईंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त महत्त्वाचा आहे. आपल्या नोट्समध्ये मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. ओके. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. A system usually adapted in production of pre-tension member like railway sleeper, poles, etc. on large scale. तुम्हाला माहिती आहे की प्री टेन्शन मेंबर मध्ये आपण कुठली मेथड यूज करतो तर होयर सिस्टम आपण प्री टेन्शन मेंबर मध्ये यूज करतो. यालाच आपण काय म्हणतो हो यालाच आपण लॉंग लाईन मेथड सुद्धा म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो लॉंग लाईन मेथड सुद्धा म्हणतो. आणि हे ज्या बाकीच्या मेथड आहेत मॅग्नल ब्लॅटन, PSC मोनोवायर सिस्टम, गिफोर्ड उडाल सिस्टम ह्या कुठे यूज करतो आपण ह्या तीनही सिस्टम आपण कुठे यूज करतो पोस्ट टेन्शन मेंबर मध्ये यूज करतो. आणि ही जी आपली होयर सिस्टम आहे लॉंग लाईन सिस्टम आहे ही आपण कुठे यूज करतो तर ही आपण प्री टेन्शन मेंबर मध्ये यूज करतो. ठीक आहे. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. आपल्याला काय विचारले बघा. ऑन द एरिया इमिजिएटली बिहाइंड द एक्सटर्नल अँकरेजेस द परमिसिबल युनिट बिअरिंग स्ट्रेस. काय विचारलंय द परमिसिबल युनिट बिअरिंग स्ट्रेस ऑन द कॉन्क्रीट आफ्टर अकाउंटिंग फॉर लॉसेस ड्यू टू रिलॅक्सेशन ऑफ स्टील, इलास्टिक शॉर्टिंग अँड सिटिंग ऑफ अँकरेज शॅल नॉट एक्सीड. तर लॉस ड्यू टू जो परमिसिबल स्ट्रेस आहे द परमिसिबल कुठला परमिसिबल बिअरिंग स्ट्रेस हा परमिसिबल बिअरिंग स्ट्रेसची व्हॅल्यू किती असते बघा 0.48 FCI इंटू अंडर रूट ऑफ बिअरिंग एरिया डिवायडेड बाय पंचिंग एरिया इंटू 0.8 FCK विच एव्हर इज स्मॉलर. या दोन्ही व्हॅल्यूपेक्षा 0.48 FCI इंटू अंडर रूट ऑफ बिअरिंग एरिया डिवायडेड बाय पंचिंग एरिया और 0.8 FCK विच एव्हर इज स्मॉलर. या दोन्हीपैकी जी छोटी व्हॅल्यू असते जी स्मॉल व्हॅल्यू असते ती आपण ॲज अ परमिसिबल बिअरिंग स्ट्रेस म्हणून कन्सिडर करतो. ठीक आहे. हा क्वेश्चन जवळपास 2 वेळेस विचारलेला आहे. IS 1343 मधला क्लॉज आहे ॲज इट इज क्वेश्चन तिच्यावरती विचारलेला आहे. ठीक आहे. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. द मॅक्सिमम परमिसिबल फायनल डिफ्लेक्शन ऑफ अ बीम शुड नॉट एक्सीड. बघा मित्रांनो
आपण आरसीसी मध्ये सुद्धा शिकलोय आरसीसी मध्ये 2 डिफ्लेक्शनच्या कंडिशन मी तुम्हाला सांगितल्या आणि प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये तीन सांगितलेल्या आहेत. तर पहिल्या दोन कुठल्या आहेत की द फायनल डिफ्लेक्शन आफ्टर द final deflection from the cast level of the support should not exceed span by 250 पहिली कंडिशन. दुसरं सांगितलं की final deflection after erection of the partition wall should not exceed span by 350 or 20 mm. आणि थर्ड कंडिशन मी तुम्हाला सांगितली होती की अपवर्ड डिफ्लेक्शन ड्यू टू इसेंट्रिसिटी शुड नॉट एक्सीड स्पॅन बाय 300. हे सुद्धा सांगितलेलं आहे कशामध्ये प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये. पण आपल्याला याच्यामध्ये काय विचारलेलं आहे फायनल डिफ्लेक्शन ऑफ द बीम शुड नॉट एक्सीड. काय मेन्शन आहे प्रीस्ट्रेस आहे कुठला आहे काय आहे तर आन्सर काय आहे स्पॅन बाय 350. काय आहे स्पॅन बाय 350. प्रीस्ट्रेस जर का मेन्शन नसेल तर तो कुठला क्वेश्चन आहे आरसीसीचा आहे सिंपल. ठीक आहे. सो आरसीसी मध्ये आपण ऑलरेडी कंडिशन पाहिलेली आहे की फायनल डिफ्लेक्शन ऑफ अ बीम शुड नॉट एक्सीड स्पॅन बाय 350 और 20 mm. ठीक आहे. चला बघा the maximum effective reinforcement ratio of a bonded pre-stressed concrete beam at failure according to IS 1343 is limited to a value of. सगळ्यात पहिले समजून घ्या रेन्फोर्समेंट रेशो म्हणजे काय असतो. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारतात बरं का. आतापर्यंत आपल्या एक्झाम मध्ये विचारलेला नाही एमएस मध्ये पण विचारू शकतात गॅरंटीने. रेन्फोर्समेंट रेशो म्हणजे काय असतो मित्रांनो. रेन्फोर्समेंट रेशो म्हणजे आपण आपल्या बीम मध्ये आपल्या सेक्शन मध्ये जो स्टील प्रोव्हाइड करतो दॅट एरिया ऑफ रेन्फोर्समेंट डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कॉन्क्रीट त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण रेन्फोर्समेंट रेशो असं म्हणतो. आणि ॲट द टाइम ऑफ फेल्युअर हा जो रेन्फोर्समेंट रेशो असतो याची व्हॅल्यू कशामध्ये बॉन्डेड प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये म्हणजेच काय प्री टेन्शन प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट बीम मध्ये किती असायला पाहिजे तर 0.4. किती 0.4. सो रेन्फोर्समेंट रेशो मॅक्सिमम रेन्फोर्समेंट रेशो ॲट द टाइम ऑफ फेल्युअर इन प्रीस्ट्रेस प्री टेन्शन कॉन्क्रीट इज लिमिटेड टू 0.4. काय आन्सर 0.4 आहे. ठीक आहे. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे the moment of resistance of rectangular section depends on. मला सांगा कुठला याच्यावरून बघा आपल्याला मोमेंट ऑफ रेजिस्टन्स जर का म्हणताय आपल्याला 2 कंडिशन आठवतात. एक तर आपल्याला आरसीसी मधला आठवते आणि दुसरं म्हणजे आपल्याला कशामधलं आठवते प्री टेन्शन मधला आठवते किंवा पोस्ट टेन्शन मधला आठवते. तर बघा आरसीसी मध्ये आपण शिकलोय मोमेंट ऑफ रेजिस्टन्स इज इक्वल टू आपण दोन्ही साइडने काढू शकतो टेन्शन साइडने काढू शकतो किंवा कॉम्प्रेशन साइडने सुद्धा काढू शकतो. जर का आपण कॉम्प्रेशन साइडने काढू शकलो तर त्याच्यामध्ये काय असतो बघा Q इंटू FCK इंटू BD स्क्वेअर बरोबर आहे. हा झाला कॉम्प्रेशन साइडला. टेन्शन साइडला जर का आपल्याला काढायचं तर आपण काय लिहू शकतो 0.87 FY इंटू AST इंटू लिव्हर आर्म. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा हा झाला मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ आरसीसी बीम. तर याच्यामध्ये बघा हा कशावरती डिपेंड करतो मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. एक FCK दॅट इज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट वरती सुद्धा डिपेंड करतो आणि एरिया ऑफ स्टील वरती सुद्धा डिपेंड करतो. ठीक आहे. ऑप्शन बघा अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेन इन कॉन्क्रीट अल्टिमेट स्ट्रेन इन कॉन्क्रीट नाही. एरिया ऑफ हाय टेन्साइल टेन्शन बरोबर आहे. टेन्साइल स्ट्रेंथ इन कॉन्क्रीट नाही. कंप्रेसिव्ह स्ट्रेस इन कॉन्क्रीट बरोबर म्हणजे 2 and 4 बोथ आर करेक्ट. त्याच्यामुळे ऑप्शन हे मल्टिपल आन्सर बरोबर असल्यामुळे हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन कॅन्सल झालेला होता. एक्झाम मधून हा क्वेश्चन काय झालेला होता कॅन्सल झालेला होता. आता मित्रांनो बघा लक्ष द्या हे तर झालं आपलं आरसीसी बीम मध्ये. प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट मध्ये कसं आहे तर प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट मध्ये मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन is equal to FCP into AP into liver arm आहे D-0.42XU. हा फॉर्म्युला तुम्ही कदाचित ऐकलेला नसेल मित्रांनो. या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत आणि विचारतात. ठीक आहे. पण जर का मुलांना फॉर्म्युलाच माहिती नसला तर ते मोमेंट ऑफ रेजिस्टन्स फाइंड आउट करूच शकत नाही. एमएस मध्ये याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. सो बघा काय विचारलं त्यांनी की मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ अ रेक्टँग्युलर सेक्शन इज डिपेंड्स ऑन. आता हा झाला आपला आरसीसीचा त्याच्यामुळे क्वेश्चन काय झालं हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. सो आता प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये एक IS 1343 मध्ये क्लॉज दिलेला आहे तिच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे की मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन इज इक्वल टू FCP इंटू AP इंटू लिव्हर आर्म. आपलं FCP काय आहे टेन्साइल स्ट्रेस इन टेंडन ॲट द टाइम ऑफ फेल्युअर आणि AP आहे एरिया ऑफ टेन्साइल स्ट्रेस किंवा एरिया ऑफ टेंडन. AP आहे एरिया ऑफ टेंडन आणि FCP आहे काय आहे स्ट्रेस इन टेंडन ॲट द टाइम ऑफ फेल्युअर. तर या फॉर्म्युल्यावरती मित्रांनो लक्षात ठेवा खूप जास्त महत्त्वाचं आहे क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. आणखी कसं विचारू शकतात बघा ते असं आणखी विचारू शकतात की मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ अ T सेक्शन
मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ अ टी सेक्शन व्हेन द न्यूट्रल ॲक्सिस इज इन द फ्लॅंज. जर का न्यूट्रल ॲक्सिस फ्लॅंज मध्ये असेल तर त्या ठिकाणी मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ अ टी सेक्शन किती असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हाच फॉर्म्युला आहे FCP × AP × D - 0.42XU. मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला की हा जो क्वेश्चन आहे रेक्टँग्युलर सेक्शनचा हा विचारलेला आहे, तर या येत्या 1-2 वर्षामध्ये टी सेक्शन वरती ते क्वेश्चन विचारू शकतात. फॉर्म्युला सेम लागतो जर का आपली न्यूट्रल ॲक्सिस कशामध्ये असेल तर फ्लॅंजमध्ये असेल तर. ही मी तुम्हाला नोटमध्ये मेन्शन करून दिलेलं आहे, एक्सप्लेन सुद्धा व्यवस्थित केलेला आहे. ठीक आहे, चला बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन केस ऑफ प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट एलिमेंट विच स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. खालीलपैकी कुठलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे बघा, कॉन्क्रीट रिमेन्स अनक्रॅक अँड इट प्रोटेक्टेड फ्रॉम स्टील फ्रॉम करोजन, बरोबर आहे. इट कॅन बी यूज मोर इफेक्टिव्हली इन लिक्विड रिटेनिंग स्ट्रक्चर, एकदम बरोबर आहे. द स्टिफनेस ऑफ स्ट्रक्चर इज लेस असतो का ड्यू टू अनक्रॅक कंडिशन ऑफ कॉन्क्रीट. लेस असेल का मोर असेल तर मोर पाहिजे. हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. नेक्स्ट बघा काय म्हणते, शिअर रेजिस्टिंग कॅपॅसिटी इज इन्क्रीज ड्यू टू प्री कम्प्रेशन, एकदम बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे की टाउसी जो आहे, मी RCC मध्ये तुम्हाला शिकवलंय, टाउसी आहे शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. ही जी शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटची व्हॅल्यू आहे, ही शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटची व्हॅल्यू आपण कितीने इन्क्रीज करतो हो, ही शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटची व्हॅल्यू आपण डेल्टाने इन्क्रीज करतो. केव्हा, ज्या वेळेस आपल्या बीम वरती जर का असे कॉम्प्रेसिव्ह फोर्स जर का ऍक्ट होत असेल, ज्यावेळेस आपल्या बीम वरती जर का असा कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऍक्ट होत असेल तर हा जो शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट आहे हे आपण इन्क्रीज करतो बाय डेल्टा. आणि ही डेल्टाची व्हॅल्यू किती असते, 1 + thrice PU / FCK × BD². ही डेल्टाची व्हॅल्यू असते अँड दॅट डेल्टा शुड नॉट एक्सीड 1.5. हे क्लिअर नोटमध्ये मेन्शन करून दिलेलं आहे. तर बघा त्याच्यामुळे काय की ज्यावेळेस आपल्या बीमवरती जर काय एखादा कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऍक्ट होत असेल तर त्या बीमची शिअर स्ट्रेंथ कॅपॅसिटी काय होते, इन्क्रीज होते. सो याच्यामध्ये हे जे स्टेटमेंट आहे बरोबर आहे, शिअर रेजिस्टिंग कॅपॅसिटी इज इन्क्रीज ड्यू टू प्री कम्प्रेशन, एकदम बरोबर आहे. ठीक आहे, चला बघा. Pre-stressing force transmitted to the concrete as initial internal stress to counteract the internal stress developed due to external load, बरोबर आहे. इज कॉल्ड ॲज, बघा प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये आपण काय करतो की प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये आपण प्रीस्ट्रेसिंग फोर्स अप्लाय करून कॉन्क्रीटमध्ये ऑलरेडी स्ट्रेस डेव्हलप करतो. कसा बघा, ज्यावेळेस आपण इसेंट्रिसिटिकली आपण ज्यावेळेस आपण टेंडन प्रोव्हाइड करतो त्यावेळेस तो टेंडन त्याच्यावरती कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऍक्ट करतो, त्यामुळे आपला जो कॉन्क्रीटचा जो सेक्शन आहे तो असा शेप गेन करतो, बरोबर आहे. टेंडनमुळे इसेंट्रिसिटी टेंडनमुळे तो टेंडन प्रेस केल्यामुळे कॉन्क्रीट असा शेप गेन करतो. म्हणजे काय, टॉपला टेन्शन बॉटमला कॉम्प्रेशन. आणि ज्यावेळेस आपल्या बीमवरती एक्सटर्नल लोडिंग अप्लाइड होते त्यावेळेस आपला जो बीम आहे तो शेप कसा गेन करतो, असा गेन करतो, बरोबर आहे. म्हणजे बॉटमला टेन्शन टॉपला कॉम्प्रेशन. हे केव्हा, आफ्टर लोडिंग. हे केव्हा, बिफोर लोडिंग. मग मला सांगा, बिफोर लोडिंग जर का मी ऑलरेडी टॉपला टेन्शन क्रिएट करून ठेवलेलं आहे, बॉटमला कॉम्प्रेशन क्रिएट करून ठेवलेलं आहे आणि लोडिंग झाल्यानंतर बॉटमला टेन्शन क्रिएट होणार आहे, टॉपला कॉम्प्रेशन क्रिएट होणार आहे, तर हे जे बॉटमचं जे टेन्शन जे क्रिएट होणार होतं, हे बॉटमचं टेन्शन हा कॉम्प्रेशन काय करेल हो, त्याला न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे जो स्ट्रेस डेव्हलप होणार आहे आफ्टर द लोडिंग, तो स्ट्रेस काय करतोय, तो स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, कशामध्ये, प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये. तर आपण याच्यामध्ये ऑलरेडी स्ट्रेस इंड्यूस करून ठेवतोय. सो हा जो कन्सेप्ट आहे हा कुठला कन्सेप्ट आहे, स्ट्रेस कन्सेप्ट आहे. कुठला कन्सेप्ट आहे, स्ट्रेस कन्सेप्ट आहे. सर स्ट्रेंथ कन्सेप्ट काय असते, तर मित्रांनो स्ट्रेंथ कन्सेप्टमध्ये आपण सी फोर्सचा उपयोग करतो. कशाचा उपयोग करतो, सी फोर्सचा कन्सेप्ट यूज करून आपण स्ट्रेंथ कन्सेप्ट सॉल्व्ह करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट काय, तर लोड बॅलन्सिंग कन्सेप्टमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की लोड बॅलन्सिंग कन्सेप्टमध्ये आपण काय करतो की जी लोड बॅलन्सिंग प्रोफाईल आहे, जी टेंडनची जी प्रोफाईल आहे ती जशी बेंडिंग मोमेंट डायग्राम असते तशी ती आपण त्या सिमिलर आपण प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, आणि ती जी इसेंट्रिसिटी आहे, सपोर्ट आपलं मिडलला जी इसेंट्रिसिटी आहे ती इसेंट्रिसिटी किती पाहिजे, तर mx / p. कशासाठी, तर फॉर कम्प्लीट लोड बॅलन्सिंग. हे आपण बघितलेलं आहे. सो आन्सर काय आहे या ठिकाणी, स्ट्रेस कन्सेप्ट इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा, a simply supported beam of span 9 meter is subjected to 2-point load each of 10 kN acting at 1/3 of span as shown in figure. If self weight of the beam is neglected, then how much pre-stressing force is required to counterbalance the external load if theta is equal to 30 degree. बघा मित्रांनो, हा डबल हार्प सेक्शनचा कन्सेप्ट आहे. काय आहे, डबल हार्प सेक्शन. मित्रांनो एवढा सोपा क्वेश्चन आहे, खूप सोपा क्वेश्चन आहे. फक्त काय माहिती पाहिजे, कन्सेप्ट माहिती पाहिजे आणि प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट शिकवणारा व्यवस्थित पाहिजे.
ठीक आहे, तर एकदम सोपा कन्सेप्ट आहे बघा, एका मिनिटामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होतो बघा. त्यांनी काय म्हटलंय की जे एक्सटर्नल अप्लाइड लोड आहे ते एक्सटर्नल अप्लाइड लोड आपल्याला जर का कंप्लीट बॅलन्स करायचे असतील तर हा पी किती लागेल, बरोबर आहे, हा पी फोर्स आपल्याला किती लागेल. तर सिंपल मित्रांनो बघा या ठिकाणी आपला पी फोर्स याच्यावरती आपण ऍक्ट करतोय, तर या ठिकाणी आपला हा जो पी फोर्स आहे याला मी रिझॉल्व्ह करेल पी साइन थिटा, बरोबर आहे, आणि इकडे काय असेल पी कॉस थिटा. तर बघा या 10 किलो न्यूटनला हा पी साइन थिटा काय करेल, बॅलन्स करेल, आणि या 10 किलो न्यूटनला हा आपला इकडला पी साइन थिटा बॅलन्स करेल, बरोबर आहे, हा इकडला पी साइन थिटा बॅलन्स करेल. सो इक्वेट करा बघा, इक्वेट करा इथे पी साइन थिटा इज इक्वल टू पी साइन थिटा इज इक्वल टू 10 किलो न्यूटन. सो पी साइन थिटा इज इक्वल टू 10 किलो न्यूटन. सो साइन थिटा, साइन 30 किती आहे, साइन 30 किती आहे, साइन 30 आहे 1/2. सो इंटू 1/2 इज इक्वल टू 10. सो पी इज इक्वल टू 20 किलो न्यूटन, पी इज इक्वल टू 20 किलो न्यूटन. तर आपल्याला या ठिकाणी 20 किलो न्यूटन फोर्स अप्लाय करावा लागेल, तेव्हा कुठे हे जे 10 किलो न्यूटनचे फोर्स अप्लाय होत आहेत ते बॅलन्स होतील. ठीक आहे, किती सोपं होतं बघा, फक्त कन्सेप्ट माहिती पाहिजे. हा कशाचा क्वेश्चन आहे, हा डबल हाफ सेक्शनचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, सो पी इज इक्वल टू 20 किलो न्यूटन. सो आन्सर इज 20 किलो न्यूटन. बघा ऑप्शन, आन्सर इज 20 किलो न्यूटन. ठीक आहे, खूप सोपा क्वेश्चन होता, लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट वरती होता, डबल हाफ सेक्शनचा क्वेश्चन होता. ठीक आहे, चला बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ श्रिंकेज स्ट्रेन, द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ श्रिंकेज स्ट्रेन फॉर डिझाइन ऑफ पोस्ट टेन्शनिंग मेंबर इज किती आहे. बरं का, तुम्हाला माहिती आहे की पोस्ट टेन्शन मेंबरमध्ये जे श्रिंकेज स्ट्रेनची व्हॅल्यू असते ती किती असते, 2 × 10⁻⁴ डिवायडेड बाय लॉग टू द बस टेन ऑफ t+2. टी आहे टाइम इन डेज, टी कशा, टी काय आहे डेजमध्ये टाइम पुट करतो, आणि तेच आपला प्री टेन्शन मेंबरमध्ये श्रिंकेज स्ट्रेन किती असतो तर 3 × 10⁻⁴. बरोबर आहे, हे आहे आपलं प्री टेन्शन मध्ये, हे आहे आपलं पोस्ट टेन्शन मेंबरमध्ये. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की जो आपला लॉस आहे कशाचा, लॉस ड्यू टू श्रिंकेज स्ट्रेन, लॉस ड्यू टू श्रिंकेज इन प्री टेन्शन कॉन्क्रीट हा किती सांगितलेला आहे 60 किलो न्यूटन. आणि कसं बघा, लॉस ड्यू टू श्रिंकेज किती काय आहे, लॉस ड्यू टू श्रिंकेज इज इक्वल टू श्रिंकेज स्ट्रेन इंटू ES. तर याला तुम्ही 2 × 10⁵ ने मल्टिप्लाय केला, आपल्याला 60 किलो न्यूटन आन्सर मिळेल. आणि हे काय असेल, लॉस ड्यू टू श्रिंकेज ऑफ कॉन्क्रीट. ठीक आहे, समजलं. चला बघा याचा आन्सर काय आहे, पोस्ट टेन्शन मेंबरमध्ये श्रिंकेज स्ट्रेन किती असतो, 2 × 10⁻⁴ डिवायडेड बाय लॉग टू द बेस 10 ऑफ t+2. ओके, चला बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे द पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर मटेरियल स्ट्रेंथ आर. तुम्हाला माहिती आहे कॉन्क्रीटचा पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे 1.5 आणि स्टीलचा आहे 1.15. आता बघा आणखी थोडंसं तुम्हाला मी स्टीलमध्ये घेऊन जातो. स्टीलमध्ये पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर मटेरियल विच इज फेल्ड इन इल्डिंग त्याचा किती आहे 1.1. त्यानंतर मटेरियल पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी व्हेन द मटेरियल इज फेल्ड इन बकलिंग और रप्चर, त्या ठिकाणी आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी किती घेतो 1.25. त्यानंतर वेल्डिंगमध्ये जो फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे, वेल्ड जर का साईटवरती केलेला असेल तर त्या ठिकाणी किती घेतो आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.5. आणि तेच जर का वेल्डिंग जे आहे ते वेल्डिंग आपण आपल्या प्लांटमध्ये केलेलं असेल तर फॅक्टर ऑफ सेफ्टी किती घेतो 1.25. ठीक आहे, समजतंय. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे a post tension pre-stressed concrete beam is having a cross section of 300 by 300 mm. The area of end block is 100 by 100 mm. Instead of 100 by 100 mm, end block 150 by 150 mm end block is provided. Now what will be the reduction in bursting tensile force? What will be the reduction in bursting forces? Let the load in tendon is PK. बघा मित्रांनो, खूप सोपा क्वेश्चन आहे बरं का, विदिन अ मिनिट क्वेश्चन सॉल्व्ह होतो, कन्सेप्ट माहिती पाहिजे. ठीक आहे, चला बघा सॉल्व्ह करूया आपण याला. आपल्याला काय विचारलं मित्रांनो, आपल्याला विचारलेलं आहे की रिडक्शन इन बस्टिंग टेन्साईल फोर्स किती आहे. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती पाहिजे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बस्टिंग टेन्साईल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे IS कोडमध्ये, मला सांगा हे बस्टिंग टेन्साईल फोर्स प्री टेन्शनमध्ये डेव्हलप होते का पोस्ट टेन्शनमध्ये डेव्हलप होते. तर बस्टिंग टेन्साईल फोर्स आर ऑलवेज डेव्हलप ऑन पोस्ट टेन्शन मेंबर ओनली. ठीक आहे, सो बघा बस्टिंग टेन्साईल फोर्स डिवायडेड बाय PK म्हणजेच काय, प्रीस्ट्रेसिंग फोर्स इन टेंडन. ठीक आहे, इज इक्वल टू 0.32 मायनस 0.3 इंटू YP0 डिवायडेड बाय Y0, YP0 डिवायडेड बाय Y0. YP0 काय असतो बघा, YP0 डिवायडेड बाय Y0 याला आपण डिस्ट्रीब्युशन रेशो असं म्हणतो, आणि YP0 जो असतो त्या YP0 ला आपण काय म्हणतो, दॅट इज द एरिया ऑफ लोडेड किंवा साइड ऑफ लोडेड एरिया.
साईड ऑफ लोडेड एरिया किंवा त्याला आपण काय म्हणतो साईड ऑफ पंचिंग एरिया. आणि हा जो वाय नॉट असतो या वाय नॉटला आपण काय म्हणतो साईड ऑफ द एंड ब्लॉक. हा वाय नॉट काय असतो साईड ऑफ द एंड ब्लॉक, साईड ऑफ द एंड ब्लॉक. ठीक आहे, चला बघा. चला आता सॉल्व्ह करूया आपण. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही बरं का, ज्या वेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ना त्यावेळेस आपल्याला थोडं फ्लेक्झिबल व्हावं लागतं. ठीक आहे, रिजिड जे आपण कन्सेप्ट शिकलेले आहेत क्लासमध्ये त्याला रिजिड राहून चालत नाही. जर का तुम्ही त्याला रिजिड राहिले ना तर तुमचा क्वेश्चनच सॉल्व्ह होत नाही. आणि असं ESE मध्ये तुम्हाला असे भरपूर क्वेश्चन दिसतील की तुम्हाला तिथे फ्लेक्झिबल व्हावं लागतं. तुम्हाला माहिती की कन्सेप्ट असा आहे तरी सुद्धा तुम्हाला तिथे थोडा आपल्याला कन्सेप्टला थोडी फ्लेक्झिबिलिटी द्यावी लागते. त्याच वेळेस तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आणि सेम आपल्याला याच ठिकाणी आपल्याला थोडंसं फ्लेक्झिबल व्हायचं आहे. कारण की तुम्हाला इथे क्लिअर मेन्शन आहे की YP नॉट जो आहे तो आहे साइड ऑफ द लोडेड एरिया और पंचिंग एरिया आणि Y नॉट जो आहे तो आहे साइड ऑफ द एंड ब्लॉक. ठीक आहे, पण आता ज्यावेळेस आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू रिव्हर्स पुट कराव्या लागतात. तुम्ही बघा. ठीक आहे, मग तुम्ही म्हणणार की सर बरोबर आहे. आणि फ्लेक्झिबल झाल्याशिवाय आन्सर आपलं येणार नाही. ऍक्च्युली यांनी क्वेश्चनच चुकीचा दिलेला आहे बरं का. क्वेश्चन चुकीचा दिलेला आहे इन द सेन्स नॉमेनक्लेचर व्यवस्थित दिलेलं नाहीये. नाहीतर तुम्ही IS 1343 तुम्ही पेज नंबर 27 वरती चेक करू शकता की मास्तर खरंच बोलतोय की खोटा बोलतोय. क्वेश्चन सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. बघा आपल्याला काय दिलेलं आहे की बस्टिंग टेन्साइल फोर्स काढायचा आहे. पहिला दिलेला आहे की 100 mm बाय 100 mm एंड ब्लॉक आहे. पहिला एंड ब्लॉक काय आहे, पहिला जो एंड ब्लॉक आहे तो आहे 100 mm बाय 100 mm. आणि त्यानंतर एंड ब्लॉक जो दिलेला आहे तो आहे 150 mm बाय 150 mm. आणि क्रॉस सेक्शन दिलेला आहे कॉन्क्रीटचा 300 बाय 300. सो आपण व्हॅल्यू पुट करूया. पहिल्या याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. बस्टिंग टेन्शन इज इक्वल टू बस्टिंग टेन्साइल फोर्स डिवाइडेड बाय PK इज इक्वल टू 0.32 मायनस 0.3 इंटू YP नॉट. YP नॉट काय घेणार या ठिकाणी, YP नॉट आहे पहिला आहे एंड ब्लॉक पहिला काही दिलेला आहे 100 mm दिलेला आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कॉन्क्रीट किती एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कॉन्क्रीट किती दिलेला आहे 300 दिलेला आहे. सो बघा 3 आणि 0.1 सो 0.32 मायनस 0.1 इज इक्वल टू 0.22. ठीक आहे, आणि याला मी काय करतोय PK ला तिकडे घेऊन जातो. सो 0.22 इंटू PK 0.22 इंटू PK. ठीक आहे, ही झाली पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन FBST that is busting tensile force is equal to divided by PK is equal to 0.32 minus 0.3 into YP naught divided by Y naught. पहिला आता दुसरा एंड ब्लॉकची साईज काय दिलेली होती 150 mm. सो 150 mm डिवाइडेड बाय 300 सो बघा 150 2 0.15. सो इथे किती येणार 32 वजा 15 15 30 आणि 2 17 0.17 बरोबर आहे 0.17. आणि या ठिकाणी हा PK इकडे गेला क्रॉसमध्ये. सो 0.17 इंटू PK. बघा ही झाली पहिली कंडिशन, ही झाली दुसरी कंडिशन. आपल्याला काय विचारलंय रिडक्शन इन बस्टिंग टेन्साइल फोर्स. तर रिडक्शन इन बस्टिंग टेन्साइल फोर्स किती असेल 0.22 PK मायनस 0.17 PK 17 वजा 22 5. सो 0.0 PK. सो पॉइंट किती येणार 0.05 PK. सो रिडक्शन इन बस्टिंग टेन्साइल फोर्स इज इक्वल टू 0.05 PK. किती येणार 0.05 PK. आता बघा, आता व्यवस्थित प्रॉब्लेम तुम्ही लक्ष द्या बरं का. ऍक्च्युली या ठिकाणी आपण कसं प्रोव्हाइड करायला पाहिजे होते व्हॅल्यू बघा. या ठिकाणी जे व्हॅल्यू आपण प्रोव्हाइड करायला पाहिजे होते त्या कशा पाहिजे होत्या बघा. आता इथेच मी फॉर्म्युला लिहितो. बस्टिंग टेन्शन फोर्स इज इक्वल टू डिवाइडेड बाय PK इज इक्वल टू 0.32 मायनस 0.3 इंटू YP नॉट डिवाइडेड बाय Y नॉट. बरोबर आहे. YP नॉट मी तुम्हाला काय सांगितले, YP नॉट आहे साइड ऑफ द लोडेड एरिया और साइड ऑफ द पंचिंग एरिया. YP नॉट. Y नॉट काय आहे, Y नॉट आहे साइड ऑफ द एंड ब्लॉक. पण आपण काय पुट केलं हो, आपण जो साइड ऑफ एंड ब्लॉक आहे तो साइड ऑफ एंड ब्लॉक कुठे वरच्या साइडला पुट केला. आणि जो Y नॉट होता ऍक्च्युली जो Y नॉट म्हणजे काय साइड ऑफ द एंड ब्लॉक, पण तो आपण वरती पुट केला 100 mm झालं 150 mm झालं ते आपण वरच्या साइडला पुट केलं. आणि जो साइड ऑफ द लोडेड एरिया होता तो आपण किती घेतला 300 इथे खालच्या साइडला घेतला. बरोबर आहे, असंच घेतलं ना. ते त्याच वेळेस आन्सर येते ना, त्याच वेळेस आन्सर मॅच करते ना. बघा खाली 300 आहे, वरती साइड ऑफ द एंड ब्लॉक आहे. आणि त्याच्यामुळे मित्रांनो आपण जर का इथे फ्लेक्झिबल झालो नसतो ना तर क्वेश्चन सॉल्व्ह होणं शक्यच नव्हतं. कारण की यांनी एक वेगळंच दिलेलं आहे बरं का याच्यामध्ये. आणि जर का आपण फ्लेक्झिबल झालो नसतं तर क्वेश्चन आपला सॉल्व्ह होणं नव्हता, गॅरंटीने सॉल्व्ह होणं नव्हता. आणि बघा हे मी मनाने नाही सांगत आहे की याला आपण साइड ऑफ लोडेड एरिया म्हणतो, याला आपण साइड ऑफ लोडेड एरिया म्हणतो, याला आपण साइड ऑफ एंड ब्लॉक म्हणतो. ठीक आहे, हे मी मनाने सांगत नाहीये. पेज नंबर 27 IS 1343 पेज नंबर 27 IS 1343 वरती तुम्ही जाऊन चेक करू शकता की मास्तर जो आहे तो खरं सांगतोय की खोटं सांगतोय. आणि तुम्ही जर का
स्ट्रिक्ट राहिले असते तिथे, तुम्ही जर का रिजिड राहिले असते तर तुमचा हा क्वेश्चन सुटत होता, 2 मार्क्स जात होते. ठीक आहे. पण ज्यांना फॉर्म्युला माहिती होता आणि ज्यांनी इथे व्हॅल्यू पुट करून पाहिलं, आन्सर मॅच झाला, आन्सर आहे आणि हेच आन्सर आहे 0.05 PK. ठीक आहे. सो कधी कधी आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना फ्लेक्झिबल राहावं लागतं. ठीक आहे, समजतंय? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. अ प्रीस्ट्रेसिंग इन अ कॉन्क्रीट बीम विथ स्लोपिंग और कर्व प्रोफाइल इन्क्रीजेस शियर स्ट्रेंथ, बरोबर आहे. इन्क्रीज इन फ्लेक्झरल स्ट्रेंथ, हे पण बरोबर आहे. डिक्रीज इन शियर, हे चुकीचं आहे. बोथ 1 and 2 हे एक्सप्लेन केलेले मी ऑलरेडी प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये. चला बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे. द बिअरिंग स्ट्रेस ऑन कॉन्क्रीट आफ्टर अकाउंटिंग ऑल लॉसेस ड्यू टू रिलॅक्सेशन ऑफ स्टील, इलास्टिक शॉर्टनिंग, क्रीप ऑफ कॉन्क्रीट, स्लिप अँड सिटिंग ऑफ अँकरेज शॅल नॉट एक्सीड. काय विचारते आपल्याला बिअरिंग स्ट्रेस विचारलेला आहे. बिअरिंग स्ट्रेस आपल्याला माहिती आहे, परमिसिबल बिअरिंग स्ट्रेस इज इक्वल टू 0.48 FCI into under root of area of bearing divided by area of punching or 0.8 FCK whichever is smaller. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सो बघा, permissible bearing stress is equal to 0.48 FCI into under root of a bearing area divided by permissible area or 0.8 FCK, बरं का, or 0.8 FCK whichever is smaller. ठीक आहे. आता बघा, FCI काय आहे? FCI आहे क्यूब स्ट्रेंथ ॲट ट्रान्सफर. क्यूब स्ट्रेंथ ॲट ट्रान्सफर किंवा क्यूब स्ट्रेस ॲट ट्रान्सफर, ते आपण एक्झाममध्ये आपलं कोर्समध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. चला बघा, the extreme stress at the top and bottom edges of a pre-stressed beam when the tendon are placed along the longitudinal axis of the beam. when the tendons are placed along the longitudinal axis of the beam. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, जर का हा माझा बीम आहे आणि याच्यामध्ये जो मी टेंडन जर का प्रोव्हाइड केलेला आहे ते जर का माझ्या अलॉंग लॉन्जिट्युडनल ॲक्सिस असेल, जर का अलॉंग माझ्या लॉन्जिट्युडनल ॲक्सिस असेल, म्हणजे काय असेल, कॉन्कॉर्डन नाही, कॉन्सेंट्रिक टेंडन जर का असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की इसेंट्रिसिटी काय आहे? 0 आहे. इसेंट्रिसिटी जर का 0 आहे तर इसेंट्रिसिटीमुळे जो बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप होणार होता तो होणारच नाही. सो याच्यामध्ये कुठले कुठले स्ट्रेसेस डेव्हलप होणार? एक डायरेक्ट स्ट्रेस, दॅट इज P/A, आणि त्यानंतर एक्सटर्नल अप्लाइड लोडिंगमुळे खालच्या साईडला टेन्शन, टॉप साईडला कंप्रेशन. तर हे जे बेंडिंग स्ट्रेस आहे ड्यू टू एक्सटर्नल अप्लाइड लोड ते सुद्धा डेव्हलप होतील. सो +-M/Z +-M/Z. सो आन्सर काय असेल? P/A +-M/Z. जी थर्ड टर्म आहे PE डिवायडेड बाय Z, ती का डेव्हलप झाली नाही? कारण की इसेंट्रिसिटी 0 आहे. ठीक आहे. चला बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. A simply supported rectangular pre-stressed concrete beam is subjected to uniformly distributed live load over its entire span such that the resulting stress at the midspan fiber at midspan बघा, such that the resulting stress at the midspan at bottom fiber is 0. The eccentricity at that section is d/6 below the सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. कुठे? की मिड स्पॅनला, एक तर मिड स्पॅनला आणि बॉटमला स्ट्रेस 0 आहे. मिड स्पॅन सेक्शनला बॉटम फायबरला स्ट्रेस 0 आहे आणि मिड स्पॅनला इसेंट्रिसिटी किती दिलेली आहे? d/6 बिलो दी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. वेअर d इज द डेप्थ ऑफ बीम, location of the thrust line at the section is, बघा मित्रांनो, क्वेश्चन एवढा मोठा आहे की नाही? एवढा मोठा क्वेश्चन आहे, पण विदिन अ मिनिट क्वेश्चन सॉल्व्ह होतो. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, शिकवणारा व्यवस्थित पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी जर का तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल, विदिन अ मिनिट तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. कसा? बघा, त्यांनी काय विचारलेलं आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे? स्ट्रेस ॲट द मिड स्पॅन ॲट बॉटम फायबर इज 0. किंवा आफ्टर द लोडिंग, ज्यावेळेस आपला बीमवरती एंटायर लोडिंग युनिफॉर्मली लोडेड अप्लाय झालेला आहे, ते लोडिंग अप्लाइड झाल्याच्या नंतर जो फायनल स्ट्रेस आहे, जो रिझल्टंट स्ट्रेस आहे, जो रिझल्टिंग स्ट्रेस आहे, जो फायनल स्ट्रेस आहे, तो फायनल स्ट्रेस ॲट द मिड स्पॅन ॲट बॉटम फायबर किती आहे? 0 आहे. संपला ना विषय. इथेच तर क्वेश्चन सॉल्व्ह होतो. बघा कसा, जो बघा जो फायनल स्ट्रेस डायग्राम आहे ती कशी असणार आहे? बॉटम फायबरला स्ट्रेस 0 ॲट मिड स्पॅन, बॉटम फायबरला स्ट्रेस 0. त्यानंतर इथे जो आहे टॉपला काहीतरी स्ट्रेस असेल σT, टॉपला काहीतरी स्ट्रेस असेल दॅट इज σT. ठीक आहे. टॉपला काहीतरी स्ट्रेस असेल, कारण की बॉटम फायबरलाच आपल्याला 0 म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये जो रिझल्टंट कॉम्प्रेसिव्ह फोर्स असेल तो इथे काहीतरी असेल रिझल्टंट कॉम्प्रेसिव्ह फोर्स C, रिझल्टंट कॉम्प्रेसिव्ह फोर्स. आणि आपला जो सेक्शन होता रेक्टँग्युलर सेक्शन, याची इथे काहीतरी न्यूट्रल ॲक्सिस असेल ही. सो ही झाली आपली न्यूट्रल ॲक्सिस. ठीक आहे. न्यूट्रल ॲक्सिस दॅट इज d/2 वरती. कुठे? d/2 वरती. आणि मला सांगा मित्रांनो, हे डिस्टन्स किती असेल? हे डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेस आपला जर का लोड युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड असेल आणि याला जर का आपण पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट केलं तर तो कुठे ॲक्ट होतो? या एज पासून L/3 वरती ॲक्ट होतो. बरोबर आहे. तसंच या ठिकाणी आपला जो रिझल्टंट कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे तो या एज पासून L/3 वरती ॲक्ट होतो, d/3.
बरोबर आहे. या एजपासून d/3 वरती ॲक्ट होतोय. आपल्याला काय विचारलंय? आपल्याला विचारले व्हॉट इज द इसेंट्रिसिटी ॲट द मिड स्पॅन. व्हॉट इज द इसेंट्रिसिटी ॲट द मिड स्पॅन. मिड स्पॅनला इसेंट्रिसिटी किती असेल तर मला सांगा ती इसेंट्रिसिटी किती असेल. d/2 हे d/2 मायनस d/3 d/2 मायनस d/3. सो इसेंट्रिसिटी असेल 3 - 2 1 दॅट इज d/6. सो इसेंट्रिसिटी किती असेल d/6. लेट्स चेक द आन्सर. आन्सर चेक करा. बघा d/6 अबोव द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. हे काय आहे? हे आहे आपलं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सो d/6 अबोव द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. दुसरा ऑप्शन आहे d/3 बिलो द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. हे पण नाहीये. त्यानंतर आहे d/6 बिलो द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. बिलो आहे की अबोव आहे? अबोव आहे. सो d/6 अबोव द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आन्सर काय आहे? 2 आहे. किती सोपं आहे बघा. कन्सेप्ट माहिती पाहिजे बरं का. कन्सेप्ट माहिती नसला ना मग तुम्ही काही करा क्वेश्चन येणारच नाही. विदिन अ मिनिट क्वेश्चन सॉल्व्ह होतं जर का कन्सेप्ट माहिती असेल तर. आता बघा याच्यावरती कसं विचारू शकतात, आणखी क्वेश्चन कसा घुमवू शकतात बघा. आणखी ते विचारू शकतात फाइंड द सी फोर्स. बघा या थ्रस्ट लाईनलाच आपण काय म्हणतो हो? या थ्रस्ट लाईनलाच आपण प्रेशर लाईन सुद्धा म्हणतो. यालाच आपण काय म्हणू शकतो? यालाच आपण म्हणू शकतो लोकेशन ऑफ द सी फोर्स. यालाच आपण काय म्हणू शकतो? लोकेशन ऑफ द सी फोर्स. बघा 3 वेगवेगळे नावं आहेत. फाइंड आउट द लोकेशन ऑफ द थ्रस्ट लाईन, find out the location of the pressure line, find out the location of the resultant compressive force. बघा 3 वेगवेगळे नाव आहेत. ठीक आहे. तर काही पण घुमवू शकतात. ठीक आहे. वर्ड काही पण घुमवू शकतात. आता बघा आणखी याच्यावरती क्वेश्चन कसा विचारू शकतात. याच्यावरती क्वेश्चन असा विचारू शकतात फाइंड द रिझल्टंट सी फोर्स. हा जो सी फोर्स असेल या सी फोर्सची व्हॅल्यू सांगा. या सी फोर्सची व्हॅल्यू सांगा. सिंपल आहे. फोर्स इज इक्वल टू कुठलाही फोर्स घेऊ द्या. फोर्स इज इक्वल टू ॲव्हरेज स्ट्रेस इंटू एरिया. बरोबर आहे. तर या ठिकाणी ॲव्हरेज स्ट्रेस काढा. ॲव्हरेज स्ट्रेस काय येणार बघा. या ठिकाणी जर का सी फोर्स तुम्हाला काढायचा आहे ॲव्हरेज स्ट्रेस काय येणार. स्ट्रेस ॲट टॉप प्लस स्ट्रेस ॲट बॉटम किती आहे 0 डिवायडेड बाय 2. हा झाला माझा काय ॲव्हरेज स्ट्रेस इंटू एरिया. एरिया ऑफ सेक्शन किती आहे. एरिया ऑफ सेक्शन आहे b इंटू डी. सो इंटू b इंटू डी. आणि मित्रांनो तुमच्या माहितीसाठी हा जो फोर्स येतो तो किती येतो. तो येतो P. सी फोर्स इज इक्वल टू P फोर्स. सी फोर्स इज इक्वल टू P फोर्स. जर का कसं आलं ते फाइंड आउट करायचं असेल तर सिग्मा ॲट टॉप जो टॉप स्ट्रेस आहे तो स्ट्रेस पहिले आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. त्यावेळेस आपल्याला हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला माहित पडेल की सी फोर्स इज इक्वल टू P फोर्स येतो. पण मित्रांनो मी तुम्हाला क्लासमध्ये सांगितलेलं आहे की आपला जो बीम आहे तो अनसिमेट्रिकल असू द्या सिमेट्रिकल असू द्या कुठल्याही प्रकारचं सेक्शन असू द्या सी फोर्स इज ऑलवेज इक्वल टू P फोर्स. बरोबर आहे. सी फोर्स इज ऑलवेज इक्वल टू P फोर्स. जर का हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही विदिन अ मिनिट तुम्ही क्वेश्चन लगेच सॉल्व्ह करू शकता की सी इज इक्वल टू P आणि P फोर्स आपल्याला दिलेलाच असतो. सो सी फोर्स इज इक्वल टू P फोर्स. ठीक आहे. असा सुद्धा क्वेश्चन घुमवू शकतात. आता त्यांनी आपल्याला थ्रस्ट लाईनचं लोकेशन विचारलेलं ना, आपल्याला त्यांनी प्रेशर लाईनचं लोकेशन विचारलंय ना, आपल्याला त्यांनी सी फोर्सचं लोकेशन विचारलेलं आहे ना, तर नेक्स्ट टाइमच्या एक्झाममध्ये ते काय करू शकतात की ते आपल्याला सी फोर्सची व्हॅल्यू विचारू शकतात. आणि आपल्याला कन्सेप्ट माहिती पाहिजे की सी फोर्स इज ऑलवेज इक्वल टू P फोर्स. ठीक आहे. सो विदिन अ मिनिट आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. ठीक आहे. फक्त कन्सेप्ट माहिती पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A 4.8 meter long post tension pre-stress concrete beam, a 4.8 meter long post tension pre-stress concrete beam is pre-stressed by a parabolic cable with eccentricity of 15 mm above the center of gravity at both support and 45 mm below the center of gravity at the midspan. The beam is tension from one end. The beam is tension from one end. म्हणजेच काय jacking from one end. In the estimation of maximum loss due to friction, what should be the cumulative angle? What should be the cumulative angle turned by the parabolic profile? मित्रांनो क्वेश्चन एवढा सारा घुमवलेला आहे. क्वेश्चन मध्ये काहीच नाही. खूप सोपा क्वेश्चन आहे. काय विचारलेला आहे. क्युम्युलेटिव्ह अँगल विचारलेला आहे. कन्सेप्ट माहिती पाहिजे बरं का. पोस्ट टेन्शन मेंबर आहे. जॅकिंग फ्रॉम वन एंड आहे बरं का. पोस्ट टेन्शन मेंबर दिलेला आहे आणि जॅकिंग कसं आहे. जॅकिंग फ्रॉम वन एंड आहे. ठीक आहे. केबल कसं आहे बघा. केबल आहे अ प्रिस्ट्रेस बाय अ पॅराबोलिक केबल विथ इसेंट्रिसिटी 15 mm अबोव द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. बघा ही माझी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. ठीक आहे. आता खाली घेतो मी म्हणजे कसं की व्यवस्थित दिसेल. बघा हा काय आहे. हा आपला सेक्शन आहे. ठीक आहे. बीम आहे आपला आणि तिच्यामध्ये जो इसेंट्रिसिटी प्रोव्हाइड केलेली आहे ती अशी आहे बघा.
जी इसेंट्रिसिटी प्रोव्हाइड केलेली आहे ती कशी आहे बघा, ती अशी आहे बघा. म्हणजेच काय की इसेंट्रिसिटी ॲट इथे सुद्धा इसेंट्रिसिटी आहे, एंडला सुद्धा इसेंट्रिसिटी गिवन आहे आणि आपल्या सेंटरला सुद्धा इसेंट्रिसिटी गिवन आहे. एंडला किती दिलेली आहे 15 mm, किती दिलेली आहे 15 mm आणि सेंटरला किती दिलेली आहे 45 mm. तर इथे किती आहे 45 mm. बघा क्वेश्चन युनिक आहे, सोपा आहे बरं का. कन्सेप्ट डीच्यामध्ये माहिती पाहिजे, सोपा क्वेश्चन आहे. आपण कधी पण इसेंट्रिसिटी आपण जे पण क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये इसेंट्रिसिटी म्हणजे तुम्ही जे पण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत त्याच्यामध्ये इसेंट्रिसिटी इथे 0 आहे बरं का. एंडला इसेंट्रिसिटी 0 आहे, पण यांनी एंडला सुद्धा इसेंट्रिसिटी दिलेली आहे आणि अल्फा विचारलेला आहे आणि जॅकिंग कुठून आहे, फक्त वन एंड पासून जॅकिंग आहे, फक्त एका एंडला जॅकिंग आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, जर का जॅकिंग फक्त एका एंडलाच असेल तर तुम्हाला माहिती आहे की मॅक्सिमम फ्रिक्शन लॉस कुठे होणार, मॅक्सिमम फ्रिक्शन लॉस जो होणार तो या एंडला होणार, अदर एंडला होणार. जर का जॅकिंग फ्रॉम बोथ एंड असेल, जर का जॅकिंग फ्रॉम बोथ एंड असेल तर मॅक्सिमम फ्रिक्शन लॉस हा सेंटरला होत असतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी जॅकिंग फ्रॉम वन एंड असल्यामुळे मॅक्सिमम फ्रिक्शन लॉस कुठे होतो, अदर एंडला होतो आणि त्यामुळे आपण फ्रिक्शन लॉस खूप डीपमध्ये बघितला. तिच्यामध्ये जो अल्फा आहे दॅट इज चेंज इन ग्रेडियंट आहे, तेच आपल्याला इनडायरेक्टली इथे विचारलेलं आहे. फक्त विचारण्याची भाषा, विचारण्याची शब्द म्हणजे त्यांनी शब्द वेगवेगळे वापरले आहेत. सो क्युम्युलेटिव्ह अँगल टर्न बाय द पॅराबोलिक प्रोफाईल. तर बघा हा जो अल्फा आहे, हा जो अल्फा आहे बघा, इथनं आपण टँजंट मार्क केली आणि इथनं जर का टँजंट मार्क केली तर हा जो अल्फा आहे हा अल्फा आपल्याला विचारलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की व्हेन जॅकिंग इज डन फ्रॉम वन एंड, मी तुम्हाला क्लासमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की व्हेन द जॅकिंग इज डन फ्रॉम वन एंड अल्फा इज इक्वल टू 2 थीटा आणि थीटा इज इक्वल टू 4h/L, थीटा इज इक्वल टू 4h/L. सो 2 × 4h/L, 2 × 4h/L. ठीक आहे. बघा आता एच काय आहे सरजी, तर एच आहे इसेंट्रिसिटी. मुलं इथे पण मिस्टेक करतात, पहिले तर हे काही समजतच नाही क्युम्युलेटिव्ह अँगल काय विचारलेला आहे. ते जर का लक्षात आलं तर इथे एच मध्ये मिस्टेक करतात की एच काय आहे. तर मित्रांनो एच म्हणजे टोटल इसेंट्रिसिटी 15 + 45. काय 15 + 45 म्हणजे किती 60 mm. ही टोटल इसेंट्रिसिटी काय असते 4 × 60 डिवायडेड बाय लेंथ. लेंथ किती आहे तर लेंथ गिवन असेल आपल्याला 4.8 मीटर. किती आहे 4.8 मीटर. सो 4800 बरोबर आहे. सो आन्सर निघेल आणि ते आन्सर कशामध्ये असेल रेडियन मध्ये असेल. सो याला आपण सॉल्व्ह करूयात. sin 8 48, सो 4 दूनी 8, सो 1/10, सो 0.1 रेडियन. आन्सर काय येणार 0.1 रेडियन. सो आन्सर इज 0.1 रेडियन. खूप सोपं आहे बरं का मित्रांनो. प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटवरचे क्वेश्चन खूप सोपे असतात, फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे. त्यांनी लँग्वेज गमवलेली असते. खूप सोपे क्वेश्चन असतात, विदिन अ मिनिट क्वेश्चन हे सॉल्व्ह होतात. ठीक आहे. आणि जर का जॅकिंग फ्रॉम बोथ एंड असतं सरजी तर मग काय घेतलं असतं, तर त्या ठिकाणी जो अल्फा असतं तो असतं फक्त थीटा. सो अल्फा इज इक्वल टू थीटा व्हेन जॅकिंग इज डन फ्रॉम बोथ एंड. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इन प्री टेन्शन प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट क्रॉस सेक्शन बघा स्टेटमेंट बघायचे कुठले बरोबर आहेत. The stress in wire is assumed to be 0 at the end support and increases to final maximum value over its transmission length. ट्रान्समिशन लेंथचा कन्सेप्ट मला सांगा मित्रांनो, प्री टेन्शन मध्ये येतो की पोस्ट टेन्शन मध्ये येतो? ट्रान्समिशन लेंथचा कन्सेप्ट नेहमी पोस्ट टेन्शन मध्येच येतो. प्री टेन्शन सॉरी ट्रान्समिशन लेंथचा कन्सेप्ट नेहमी प्री टेन्शन मध्ये येतो. पोस्ट टेन्शन मध्ये ट्रान्समिशन लेंथचं काहीही घेणं देणं नाहीये. सो बघा प्री टेन्शन मेंबरसाठी जे पहिलं स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. नेक्स्ट आहे इन बॉन्ड स्ट्रेस बिटवीन द कॉन्क्रीट अँड प्री स्ट्रेस वायर इज मॅक्सिमम near the end. Bond stress is maximum near the end support and decreases to nearly 0 over the transmission length. एकदम बरोबर आहे. दोनही स्टेटमेंट बरोबर आहे. त्याला आपण एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. डायग्राम सुद्धा काढून दाखवलेली आहे की बॉन्ड स्ट्रेस व्हेरिएशन कसं होते. ठीक आहे. सो बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. To avoid sudden collapse just after a shear crack, minimum shear reinforcement. काय विचारलंय? मिनिमम शियर रेन्फोर्समेंट अकॉर्डिंग टू IS 1343. सो मिनिमम शियर रेन्फोर्समेंट जे आपल्या IS 456 मध्ये जो क्लॉज आहे तोच क्लॉज IS 1343 मध्ये आहे. सो फॉर मिनिमम शियर रेन्फोर्समेंट ASV डिवायडेड बाय BSV इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.4 डिवायडेड बाय 0.87 FY. कशासाठी? तर मिनिमम शियर रेन्फोर्समेंटसाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द मॅक्सिमम पॉसिबल इसेंट्रिसिटी in a pre-tension concrete beam of circular cross section, diameter of the section is D, tension is not allowed anywhere. बघा tension is not allowed anywhere and any time in the cross section, neglect the dead load. बघा मित्रांनो मला सांगा काय येईल आन्सर D/6.
बरोबर आहे का? सांगा मला D/6 येईल की D/8 येईल? मित्रांनो, आपण फक्त D/6च पार्ट झालेलं असतं आपलं. आपल्या रेक्टँग्युलर सेक्शनसाठी आपण काय यूज करतो? D/6. पण इथे काय विचारलेलं आहे? विचारलेलं आहे सर्क्युलर क्रॉस सेक्शन. तर सर्क्युलर क्रॉस सेक्शनसाठी आन्सर काय येणार? इसेंट्रिसिटी शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू D/8 सो दॅट नो टेन्शन विल डेव्हलप एनीवेअर इन द सर्क्युलर क्रॉस सेक्शन. ठीक आहे मित्रांनो, कळालं? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. What will be the maximum possible uniformly distributed load? What will be the maximum possible uniformly distributed load over the entire span of a simply supported beam of span L such that the deflection at the midspan at service condition is 0 and the cross section is rectangular. The pre-stressing force P is applied with uniform eccentricity E. काय म्हणता येते की आपला हा जो बीम आहे, हा माझा बीम आहे, ठीक आहे, सिम्पली सपोर्टेड आहे आणि याच्यामध्ये कसा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड अप्लाय होत आहे, ज्याची इंटेन्सिटी किती आहे? इंटेन्सिटी आहे W. आणि ही इंटेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे? वी हॅव टू फाइंड आउट द मॅक्सिमम पॉसिबल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट द इंटेन्सिटी W. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलं आहे की जो केबल प्रोफाईल आपण जो टेंडन प्रोव्हाइड केलेला आहे तो स्ट्रेट टेंडन आहे. त्याची जी इसेंट्रिसिटी आहे ती युनिफॉर्म आहे थ्रू आउट द बीम. ही इसेंट्रिसिटी त्यांनी मेन्शन केलेली आहे. ठीक आहे. इसेंट्रिसिटी ई आहे, थ्रू आउट द बीम कशी आहे? युनिफॉर्म इसेंट्रिसिटी आहे. तर त्यांनी विचारलंय जर का डिफ्लेक्शन जे आहे, जर का डिफ्लेक्शन ॲट मिडस्पॅन जे आहे ते जर का 0 आहे, बघा डिफ्लेक्शन ॲट मिडस्पॅन काय आहे? व्हेन द डिफ्लेक्शन ॲट मिडस्पॅन इज 0 देन फाइंड आउट दी इंटेन्सिटी W. ठीक आहे मित्रांनो, मला सांगा या ठिकाणी डिफ्लेक्शन कसं होईल? एकतर या युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडमुळे डिफ्लेक्शन होणार, बरोबर आहे, आणि ते डिफ्लेक्शन किती असेल? 5/384 WL⁴/EI, बरोबर आहे. आणि त्यानंतर हे डिफ्लेक्शन कसं असेल? हे डिफ्लेक्शन जे आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडमुळे जे होणारं डिफ्लेक्शन जे आहे ते कसं असेल? राईट. त्यामुळे जो बीम आहे तो असा डिफ्लेक्ट होणार, बरोबर आहे. तर खालच्या साईडला टेन्शन, टॉप साईडला कंप्रेशन. तर याच्यामध्ये जो डिफ्लेक्शनची व्हॅल्यू आहे आपण याच्यामध्ये बघितलेली आहे सॉममध्ये किती असते? तर ही जी डिफ्लेक्शनची व्हॅल्यू असते ती असते 5/384 WL⁴/EI, बरोबर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला हे जे इसेंट्रिक केबल आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, या इसेंट्रिसिटीमुळे याच्यावरती कंप्रेसिव्ह फोर्स ऍक्ट होतोय आणि हा बीम कसा डिफ्लेक्ट करतोय? अप साईडला डिफ्लेक्ट करतोय. ठीक आहे. आणि हे जे डिफ्लेक्शनच्या व्हॅल्यूज आहेत, ह्या डिफ्लेक्शनच्या व्हॅल्यूज आपण क्लासमध्ये बघितलेल्या आहेत. मला सांगा हे डिफ्लेक्शन किती असेल? हे डिफ्लेक्शन असेल mL²/8EI, mL²/8EI. आणि m काय असतो? m असतो मोमेंट ड्यू टू इसेंट्रिसिटी. मोमेंट काय असेल? इथे या ठिकाणी जी मोमेंट डेव्हलप होईल ती किती होणार बघा? P × E. सो या ठिकाणी जे अपवर्ड डिफ्लेक्शन आहे, अपवर्ड डिफ्लेक्शन आणि हे जे डाऊनवर्ड डिफ्लेक्शन आहे हे एकमेकांना काय करते? बॅलन्स करते. त्याच्यामुळे टोटल डिफ्लेक्शन काय येत आहे? 0 येत आहे. असं कसं म्हणते आपल्याला याच्यामध्ये म्हटलेलं आहे, कशामध्ये? क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे. सो ती कंडिशन आहे, त्या कंडिशनवरून प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. सो अपवर्ड डिफ्लेक्शन किती आहे? mL²/8EI. m काय आहे? P × E L² / 8EI. ठीक आहे. आणि डाऊनवर्ड डिफ्लेक्शन किती होतं? 5/384 WL⁴/EI. संपला, क्वेश्चनच संपला. ही कंडिशन ज्यावेळेस तुम्हाला कळेल, क्वेश्चन इज एंड. विदिन अ मिनिट क्वेश्चन सॉल्व्ह होतो. सो बघा EI गेट कॅन्सल. ठीक आहे. त्यानंतर L² आणि हा इथला एक L² गेट कॅन्सल, इथे एक L² बाकी आहे. सो P आपल्याला काय काढायचं आहे? W काढायचं आहे. 8/48 384. सो W इज इक्वल टू बघा 48/5 इंटू P × E, 48/5 P × E डिवायडेड बाय L². सो 48/5 म्हणजेच काय? 5 × 45 म्हणजे 9.6 P × E L², 9.6 P × E L². सो आन्सर काय असेल? आन्सर असेल W इज इक्वल टू 9.6 P × E डिवायडेड बाय L². किती सोपं आहे. कन्सेप्ट माहिती पाहिजे बरं का. अपवर्ड डिफ्लेक्शन इज इक्वल टू डाऊनवर्ड डिफ्लेक्शन. ते दोन्ही बॅलन्स केलं लगेच आन्सर भेटून जाते. विदिन अ मिनिट आन्सर आपल्याला मिळणार. कन्सेप्ट माहिती पाहिजे. ठीक आहे. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. The loss due to creep in pre-stressed concrete shall be determined by considering. आपल्याला माहिती आहे loss due to creep is equal to phi into m into FCA average. phi into m into FCA average. हा जो FCA average आहे that is stress in concrete at the level of steel. हा जो FCA average आहे, हा FCA average फाइंड आउट करण्यासाठी आपण कुठला लोड कन्सिडर करायला पाहिजे? तर टोटल लोड, दॅट इज परमनंट लोड सुद्धा आणि प्री-स्ट्रेसिंग फोर्स सुद्धा. ठीक आहे. सो आन्सर काय आहे? 3 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स फॉर प्री स्ट्रेस कॉन्क्रीट. बघा प्री स्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्समध्ये काय काय येतं? फ्लेक्चर, टेन्शन, कम्प्रेशन, शियर. लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसॅबिलिटीमध्ये काय काय येतं ते महत्त्वाचं आहे.
डिफ्लेक्शन, क्रॅकिंग आणि मॅक्सिमम कंप्रेशन. सगळ्यात महत्त्वाचं मॅक्सिमम कंप्रेशन जे आहे हे मॅक्सिमम कंप्रेशन लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसेबिलिटीमध्ये येतं. हा क्वेश्चन मल्टिपल PSC मध्ये विचारलेला आहे. हा जो क्वेश्चन आहे हा फक्त MS मध्ये नसून मल्टिपल PSC मध्ये विचारलेला आहे. वेगवेगळ्या स्टेट एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. सो मॅक्सिमम कॉम्प्रेशन जे आहे हे मॅक्सिमम कॉम्प्रेशन कशामध्ये येते तर लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसेबिलिटी मध्ये येते अकॉर्डिंग टू IS 1343. आणि फक्त कॉम्प्रेशन म्हटलं तर फक्त कॉम्प्रेशन कशामध्ये येते लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स मध्ये येते. सो त्यांनी काय विचारलेलं आहे की लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स कुठलं बघा. लिमिट स्टेट ऑफ कोलॅप्स डिफ्लेक्शन, क्रॅकिंग हे पण नाहीये, हे पण नाहीये आणि मॅक्सिमम कॉम्प्रेशन सुद्धा कशामध्ये येते लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसेबिलिटी मध्ये येते. सो आन्सर काय असेल? आन्सर असेल नन ऑफ द अबोव. आन्सर असेल नन ऑफ द अबोव. ठीक आहे बघा. द डिझाइन प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट एलिमेंट शुड सॅटिस्फाय द लिमिट स्पेसिफाय फॉर परमिसिबल स्ट्रेसेस ॲट ट्रान्सफर स्टेज ॲज वेल ॲज ॲट सर्व्हिस कंडिशन. द प्रीस्ट्रेसिंग फोर्स P अँड इसेंसिटी E इव्हॅल्युएटेड फ्रॉम दोज लाईन. किती सोपा क्वेश्चन आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, क्लासमध्ये तुम्हाला शिकवताना मेन्शन केलेलं होतं. एकदम सोपा क्वेश्चन आहे. आन्सर काय असेल याचा आन्सर असेल मिनिमम व्हॅल्यू ऑफ P अँड मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ इसेंट्रिसिटी. मिनिमम व्हॅल्यू ऑफ P अँड मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ इसेंट्रिसिटी. समजते? तर या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? मिनिमम व्हॅल्यू ऑफ कशी पाहिजे? मिनिमम पाहिजे आणि इसेंट्रिसिटी कशी पाहिजे? मॅक्सिमम पाहिजे. ठीक आहे, चला बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्युरिंग टेन्शनिंग ऑफ प्रीस्ट्रेसिंग टेंडन द ब्रेकेज ऑफ वायर इन एनी वन प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट मेंबर शॅल नॉट एक्सीड. म्हणजे जे ब्रेकेज आहे ज्या वेळेस आपण टेंडन जे आहे ते टेंडन टेन्साइल फोर्स तिच्यावरती ऍक्ट करतो, त्याला एकदम स्ट्रेच करतो, टेन्शन करतो, तर ते टेन्शनिंग करताना ब्रेकेज जे आहे हे ब्रेकेज किती पर्सेंटपेक्षा जास्त व्हायला नको तर 2.5% पेक्षा जास्त ब्रेकेज व्हायला नको. 2.5% ब्रेकेज ॲट द टाइम ऑफ टेन्शनिंग व्हायला नको. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण PYQ बघितलेले आहेत. कशाचे? प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटचे PYQ बघितलेले आहेत. आय होप, मला माहिती आहे की व्हिडिओ थोडा मोठा होतोय. ठीक आहे, पण एकदम डिटेलमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला खरंच जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझा कोर्स जर का परचेस करायचा असेल तर गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. 500 रुपीजमध्ये फक्त तुम्हाला उपलब्ध करून देतोय विथ प्रिंटेड नोट्स, विथ PYQ सेशन, विथ MCQ सेशन आणि विथ 100% गॅरंटी सांगतो की महाराष्ट्रामध्ये कुठलाही क्लास असू द्या प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटची, त्यांची नोट्स बघा आपली नोट्स बघा, तुम्हाला डिफरन्स लगेच कळून येईल. ठीक आहे मित्रांनो, तर धन्यवाद. नेक्स्ट भेटूया पुढील एका सेशनमध्ये आणखी कुठल्या तरी सब्जेक्टच्या PYQ सोबत. ठीक आहे, धन्यवाद.